ते जे तुम्हाला पॅरामेट्रिक फॉर्म म्हणलं होतं मी, ते इथे यूज होतं बघा. अशा टाईपचे क्वेश्चन खूपदा विचारलेले आहेत बघा, EYQs मध्ये तुम्हाला दिसतील. आता क्वेश्चन कसा आहे बघा, बेटा ही एक लाईन आहे आणि एक पॉईंट पी आहे. त्या पॉईंट पी पासून परपेंडिक्युलर ड्रॉ केलेलं या लाईनवर. या एम चे आपल्याला फाइंड आउट करायचे कॉर्डिनेट्स. काय फाइंड आउट करायचे? कॉर्डिनेट्स. काय म्हणलं बघा, फाइंड द डिस्टन्स ऑफ पॉईंट पी फ्रॉम लाईन. या लाईन पासून पॉईंट पी पर्यंत डिस्टन्स. हा डिस्टन्स तर आपण फाइंड आउट करू शकतो डिस्टन्स फॉर्म्युलेने. फाइंड द डिस्टन्स ऑफ पॉईंट पी. ह्याचे कॉर्डिनेट्स पण विचारतात. हा पुढे क्वेश्चन आहे बघा तसा. फुट ऑफ परपेंडिक्युलरचे कॉर्डिनेट्स फाइंड आउट करायला सांगतात. ते फुट ऑफ परपेंडिक्युलर पण याच पद्धतीने फाइंड आउट करू शकतो. इथे डिस्टन्स विचारलंय. हे बेटा डिस्टन्स कसा फाइंड आउट करायचा? डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी हे बेटा डिस्टन्स फॉर्म्युला 2 पॉईंट मधला डिस्टन्स फॉर्म्युलेने कॅल्क्युलेट करू शकतो. पण आपल्याला या 2 पॉईंट पैकी एकाच पॉईंटचे कॉर्डिनेट माहिती आहेत. ह्याचे कॉर्डिनेट माहिती नाही बघा. तर पहिल्यांदा कॉर्डिनेट फाइंड आउट करावं लागेल आणि त्याच्यानंतर डिस्टन्स फॉर्म्युलेने डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं. या एम चे कॉर्डिनेट कसे फाइंड आउट करायचं बघा. फुट ऑफ परपेंडिक्युलरचे कॉर्डिनेट फाइंड आउट करा, असे क्वेश्चन तुम्हाला दिसतील PYQ मध्ये. तर याचे कॉर्डिनेट कसे फाइंड आउट करायचे ह्याची प्रोसिजर सांगतो. हे बेटा पॅरामेट्रिक फॉर्म इथे लागणार आहे बघा. या लाईनवरचा कोणत्याही पॉईंटचा कॉर्डिनेट फाइंड आउट करण्यासाठी पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये इक्वेशन आपल्याला माहिती आहे, बरोबर का? या लाईनसाठी हे बेटा या लाईनसाठी इक्वेशन सांगा बघू मला. या लाईनसाठी इक्वेशन x मायनस x1 अपॉन a, y मायनस y1 अपॉन b, z मायनस z1 अपॉन c इज इक्वल टू लॅम्बडा. बरोबर का? या लाईनवरचा एक पॉईंट माहिती आहे. कुठला पॉईंट माहिती आहे? हे बेटा या कार्टेशियन फॉर्मवरनं सांगा बघू. या लाईनवरचा एक पॉईंट, हे पॉईंट असतात आणि हे खाली डायरेक्शन रेशोज असतात. हे x1 y1 z1 आहेत बघा. पण डायरेक्टली x1 नाही आहे, हे त्याची साईन चेंज करावं लागेल, बरोबर का? x मायनस दिलेलंच आहे ना हे डायरेक्टली फॉर्म मध्ये. हा x प्लस 3 हे बेटा या फॉर्म मध्ये दिलेलंच आहे अपॉन 5 y मायनस 1 अपॉन 2 z प्लस 4 अपॉन 3. याला फक्त इक्वेट टू लॅम्बडा करायचं. आता ह्याला पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये घेतो. पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये कसं लिहायचं? या रेशोला याच्याबरोबर इक्वेट केल्यानंतर x ची व्हॅल्यू काय? 5 इंटू लॅम्बडा 5 लॅम्बडा मायनस आणि y ची व्हॅल्यू काय येईल? z ची व्हॅल्यू काय येईल? -4. हे काय मिळाले आपल्याला? या लाईनवरचा कोणताही पॉईंट जर तुम्ही घेतलात, इकडे 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 कुठलाही पॉईंट घेतलात, त्या पॉईंटचे कॉर्डिनेट फाइंड आउट करण्याचा हा फॉर्म्युला आहे. x कॉर्डिनेट फाइंड आउट करण्यासाठी हा फॉर्म्युला, y कॉर्डिनेट फाइंड आउट करण्यासाठी हा, z कॉर्डिनेट. या लाईनवरच्या कोणत्याही पॉईंटचा x y z कॉर्डिनेट फाइंड आउट करण्याचा हा फॉर्म्युला. मग m चे कॉर्डिनेट फाइंड आउट करण्याचा पण फॉर्म्युला हाच आहे. या लाईनवरचा पॉईंट m चे कॉर्डिनेट फाइंड आउट करण्याचा हा फॉर्म्युला आहे. तेच इथं लिहिलंय बघा. लेट द कॉर्डिनेट्स ऑफ m बी. हे म्हणते का नाही, m चे कॉर्डिनेट्स काय? x कॉर्डिनेट हे, y कॉर्डिनेट हे, z कॉर्डिनेट. m चे कॉर्डिनेट हे बेटा m चे कॉर्डिनेट माहिती आहेत. m चे कॉर्डिनेट माहिती आहेत, ह्याचे कॉर्डिनेट्स माहिती आहेत. x2 मायनस x1 y2 मायनस y1 z2 मायनस z1 केल्यानंतर डायरेक्शन रेशोज मिळतात. x2 मायनस x1 केल्यावर a मिळतो, y2 मायनस y1 केल्यानंतर b मिळतो, z2 मायनस z1 केल्यानंतर c मिळतो, बरोबर का? तुम्ही लाईनचे जे इक्वेशन होते, पहिला इक्वेशन कार्टेशियन फॉर्म मधला आणि दुसरा इक्वेशन कार्टेशियन फॉर्म मधला कम्पेअर करून बघा. हे बेटा ठीक आहे. हे बेटा लक्ष द्या, कुठं होतो आपण? या पॉईंट एम चे कॉर्डिनेट्स हे असणार आहेत, बरोबर का? पॉईंट एम चे कॉर्डिनेट्स हे असणार आहेत. आता एम चे कॉर्डिनेट माहिती आहेत, पी चे कॉर्डिनेट माहिती आहेत. या दोघांचं सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर काय मिळतो? डायरेक्शन रेशोज मिळतो, बरोबर का? हे बेटा या दोघांचं सबस्ट्रॅक्शन केल्यावर काय मिळणार आहे? या लाईनचा डायरेक्शन रेशो मिळणार आहे. तसंच केलंय बघा. याच्यातनं हा कॉर्डिनेट सबस्ट्रॅक्ट केलाय, ह्याचा एक्स कॉर्डिनेट मायनस ह्याचा एक्स कॉर्डिनेट, याचा वाय कॉर्डिनेट मायनस याचा वाय कॉर्डिनेट, ह्याचा झेड कॉर्डिनेट ह्याचा झेड कॉर्डिनेटचा सबस्ट्रॅक्शन केलंय. लाईनवरचे 2 पॉईंट माहिती असेल तर x2 मायनस x1 केल्यानंतर a मिळतो, y2 मायनस y1 केल्यानंतर b मिळतो, z2 मायनस z1 केल्यानंतर काय मिळतो? c मिळतो. तर हे मिळाले डायरेक्शन रेशोज. या लाईनचे काय मिळाले? डायरेक्शन रेशोज. काय करायचं या डायरेक्शन रेशोजचा? नीट ऐका लास्ट स्टेप. ह्याचे डायरेक्शन रेशोज आणि या लाईनचे डायरेक्शन रेशोज चा डॉट प्रोडक्ट किती असणार आहे? 0 असणार आहे. 2 लाईन जे एकमेकाला परपेंडिक्युलर असतात त्यांचा डॉट प्रोडक्ट 0 असतो. डॉट प्रोडक्ट कसं कॅल्क्युलेट करतो? डायरेक्शन रेशोजचा मल्टिप्लिकेशन करतो आपण, बरोबर का? डॉट प्रोडक्ट कसं करत होतो आपण? पहिला वेक्टर
3i कॅप 4j कॅप 5k कॅप असं असेल आणि दुसरा वेक्टर 5i कॅप 6j कॅप 7k कॅप. तर काय करत होतो, ए बार डॉट बी बार करत असताना फक्त कोइफिशियंटचा मल्टिप्लिकेशन करत होतो का नाही, 3 इंटू 5 प्लस 4 इंटू 6 प्लस 5 इंटू 7 असं करत होतो का नाही. हे काय आहेत बेटा, ए आहेत. ए आणि ए चा मल्टिप्लिकेशन आहे, कोइफिशियंटचा मल्टिप्लिकेशन करतो. इथे पण तेच करायला लागलो आपण. हे डायरेक्शन रेशोज आहेत. हे काय आहेत, ए बी सी डायरेक्शन रेशोज आहेत. हे काय आहेत, ए बी सी डायरेक्शन रेशोज आहेत. तर दोन वेक्टर जे एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत त्यांचा डॉट प्रोडक्ट काय असतो, 0. हे बघा, डॉट प्रोडक्ट इक्वल टू 0 लिहिलंय. हे बघा, डॉट प्रोडक्ट इक्वल टू 0 लिहिलंय. डॉट प्रोडक्ट कसं घ्यायचा, ह्याचे डायरेक्शन रेशोज आणि ह्याचे डायरेक्शन रेशोज. ह्याचे डायरेक्शन रेशोज कुठे आहेत, हे बघा, डायरेक्शन रेशोज 5, 2 आणि 3. ह्याचे डायरेक्शन रेशोज आहेत की 5, 2, 3. ए बी सी असतो का नाही, बरोबर का नाही, 5, 2 आणि 3. आणि ह्याचे डायरेक्शन रेशोज मिळालेलं आपल्याला सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर, हे मिळालं, हे मिळालं, हे. त्याचा मल्टिप्लिकेशन केल्यावर मिळतो लॅम्बडाची व्हॅल्यू. ती लॅम्बडाची व्हॅल्यू कशामध्ये टाकायची, हे एमचे जे कॉर्डिनेट्स मिळाले होते इन टर्म्स ऑफ लॅम्बडा, तिथे टाकल्यानंतर ना तुम्हाला एमचे कॉर्डिनेट्स मिळतात. एकदा एमचे कॉर्डिनेट्स मिळाले, डिस्टन्स फॉर्म्युलेने काय करायचं, डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं. हे खूप महत्वाचा प्रॉब्लेम आहे बघा, अशा टाईपचा क्वेश्चन आहेच. 2च मिनिटं लागतील लक्ष दिलं तर समजून घ्यायला, 2 मार्क मिळतील. कसं केलं लक्षात येते का, कसं केलं लक्षात आलं का. एक लाईन आहे आणि एक पॉईंट आहे, या पॉईंट पासून या लाईन पर्यंतचा डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं. त्याच्यासाठी पहिला स्टेप काय, या एमचे कॉर्डिनेट्स फाइंड आउट करणे. एमचे कॉर्डिनेट्स कसे फाइंड आउट करायचे, एमचे कॉर्डिनेट्स कसे फाइंड आउट करायचे, या लाईन वरती पॉईंट एम आहे, तर या लाईन वरती कुठलाही पॉईंट चे कॉर्डिनेट्स फाइंड आउट करण्यासाठी या लाईनचा इक्वेशन पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये लिहायचा. कसं लिहायचा, पॅरामेट्रिक फॉर्म. मी सुरुवातीला तुम्हाला अंडरलाईन करायला सांगितलं, लिहून ठेवायला सांगितलं, पॅरामेट्रिक फॉर्म. या लाईनचा कार्टेशियन फॉर्म मध्ये इक्वेशन माहिती आहे, पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये लिहिल्यानंतर ना, हे बघा, असा पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये लिहिल्यानंतर ना त्या लाईनवरचा कोणत्याही पॉईंटचा कॉर्डिनेट्स आपल्याला मिळतो. एमचेच कॉर्डिनेट्स आहेत, एमचे कॉर्डिनेट्स पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये लिहिलं या लाईनच्या इक्वेशनला, तर एमचे कॉर्डिनेट्स मिळतात. एमचे कॉर्डिनेट्स एकदा मिळाले, या दोघांचं सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर ह्याचे कॉर्डिनेट्स आणि ह्याचे कॉर्डिनेट्सचं सबस्ट्रॅक्शन केल्यावर डायरेक्शन रेशोज मिळतात. काय मिळतात, डायरेक्शन रेशोज. ह्याचे डायरेक्शन रेशोज, ह्याचे डायरेक्शन रेशोज तर मल्टिप्लिकेशन केल्यानंतर इक्वल टू 0 यायला पाहिजे. त्याच्यावरून मिळते लॅम्बडाची व्हॅल्यू. ती लॅम्बडाची व्हॅल्यू या एमच्या कॉर्डिनेट्स मध्ये सबस्टिट्यूट करा, एमचे कॉर्डिनेट्स मिळतात. येते का लक्षात, येते का लक्षात. हा पॉईंट मिळाल्यानंतर डिस्टन्स फॉर्म्युलेने डिस्टन्स कॅल्क्युलेट केले. या लागलं का लक्षात, का डोक्यात वेगळंच काहीतरी विचार चालू आहे, या लागलं का, मी सांगायला लागलो ते लक्षात या लागलं का. त्याच्यानंतर ना पुढचा पॉईंट बघा, कोणत्याही दोन लाईन मधला डिस्टन्स कसा फाइंड आउट करायचा. त्याच्यासाठी स्क्यू लाईन हा कन्सेप्ट सांगितलाय. स्क्यू लाईन म्हणजे काय, एका प्लेन मध्ये दोन लाईन दोनच प्रकारचे असू शकतात. दोन लाईन एकमेकाला पॅरलल असू शकतात किंवा दोन लाईन इंटरसेक्टिंग असू शकतात. या भिंतीवरती बेटा, या भिंतीवरती कसलेही तुम्ही दोन लाईन ड्रॉ करा, एकतर ते पॅरलल असतील किंवा इंटरसेक्टिंग असणार, दोनच ऑप्शन आहेत, तिसरा ऑप्शनच नाही बघा. दोन लाईन जर मी ड्रॉ केले, एकतर ते पॅरलल असतील एकमेकाला किंवा ते दोन लाईन इंटरसेक्टिंग असतील, बरोबर का, दोनच कॅटेगरीचे. पण दोन लाईन दोन वेगवेगळ्या प्लेनवरती जर ड्रॉ केले तर एक तिसरी कॅटेगरी असणार आहे, ते लाईन्स एकमेकाला पॅरलल पण नसणार आहेत, ते इंटरसेक्टिंग पण नसणार आहेत, बरोबर का. दोन लाईन्स दोन वेगवेगळ्या प्लेनवरती असतील तर ते नॉन पॅरलल नॉन इंटरसेक्टिंग टाईपचे असू शकतात. नॉन पॅरलल नॉन इंटरसेक्टिंग टाईपचे जर लाईन्स असतील तर त्याला कसले लाईन्स म्हणायचं, स्क्यू लाईन्स म्हणायचं. काय म्हणायचं त्याला, स्क्यू लाईन्स. हे बेटा, हा रूम आहे, हा काय आहे, हा जो क्यूब दाखवलेला आहे हा रूम आहे. छतावरती एक लाईन आहे, छतावरती एक लाईन आहे आणि समोरच्या भिंतीवरती एक लाईन आहे. येते का लक्षात, हे छतावरती लाईन आहे आणि हे समोरच्या भिंतीवरती लाईन. एक लाईन अशी आहे, एक लाईन अशी आहे. हे पॅरलल आहेत का, पॅरलल नाही आहे. इंटरसेक्टिंग आहे का, इंटरसेक्टिंग पण आहे. नॉन पॅरलल नॉन इंटरसेक्टिंग टाईपचे जे लाईन्स आहेत त्याला काय म्हणायचं, स्क्यू लाईन्स म्हणायचं. ह्याला काय म्हणायचं, स्क्यू लाईन्स. तर या दोन स्क्यू लाईन्स मधला डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा. स्क्यू लाईन्स मधला डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी जो फॉर्म्युला मिळणार आहे तो डिस्टन्सचा फॉर्म्युला कुठल्याही दोन लाईनसाठी यूज करू शकतो. दोन पॅरलल लाईन्स मधला डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी पण तो फॉर्म्युला यूज करू शकतो. येतं का लक्षात, सगळ्यांसाठी ऍप्लिकेबल असणार आहे. आपण फॉर्म्युला आता कॅल्क्युलेट करायला लागलो दोन स्क्यू लाईन्स मधला डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी. आणि डिस्टन्स कुठला, शॉर्टेस्ट डिस्टन्स. कुठला डिस्टन्स, शॉर्टेस्ट डिस्टन्स. हे बघा, ह्याचा टू डायमेन्शनल डायग्राम कसा, जर तुम्ही आकाशात गेलात, आकाशावरनं ह्या दोन लाईन्सला बघितलं तर ते दोन लाईन्स असे दिसणार आहेत. छतावरची लाईन तुम्हाला दिसणार आहे अशी आणि त्या भिंतीवरची लाईन दिसणार नाही, ते डॉटेड लाईन असणार. ठीक आहे, या दोन लाईन मधला आपल्याला काय करायचं आहे, डिस्टन्स फाइंड आउट करायचं, बरोबर.
किंवा दोन्ही लाईन्स दिसायला लागलेत, ही लाईन 1 आणि लाईन 2, बरोबर का? ही लाईन 1 आणि ही लाईन 2, छतावरची अशी लाईन आहे आणि ती लाईन तशी नसून थोडीशी अशी इन्क्लाइंड आहे, थोडीशी इन्क्लाइंड आहे. ठीक आहे. तर दोन लाईन्स तुम्हाला वर्ण दिसायला लागलेत. टॉप व्ह्यू त्याचा असा आहे. लाईन 1 आहे, हे लाईन 2 आहे. हे दोन लाईन्स नॉन पॅरलल आहेत, नॉन इंटरसेक्टिंग आहे, स्क्यू लाईन्स आहेत. या दोन स्क्यू लाईन मधला डिस्टन्स, शॉर्टेस्ट डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ए बेटा, हा शॉर्टेस्ट डिस्टन्स फाइंड आउट करायचा. कसा फाइंड आउट करणार शॉर्टेस्ट डिस्टन्स? त्याच्यासाठी करायचं काय बघा. ए बेटा, फॉर्म्युला कसा लक्षात ठेवा सांगतो तुम्हाला. याचा प्रोजेक्शन याच्यावरती पाडायचं. काय करायचंय? याचा प्रोजेक्शन याच्यावरती पाडायचं. एका वेक्टरचा दुसऱ्या वेक्टरवरती प्रोजेक्शन पाडायचं असेल तर फॉर्म्युला कसा लिहित होतो? ज्या वेक्टरवरती प्रोजेक्शन पाडत होतो त्या दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट करायचा. दोन वेक्टरचा जर प्रोजेक्शनचा फॉर्म्युला लिहायचा असेल, एका वेक्टरचा प्रोजेक्शन दुसऱ्या वेक्टरवरती चा फॉर्म्युला जर लिहायचा असेल तर काय करत होतो? त्या दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट डिवायडेड बाय ज्याच्यावरती प्रोजेक्शन पाडायला लागलो त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करायचं. प्रोजेक्शनचा फॉर्म्युला लक्षात येतं का? प्रोजेक्शनचा फॉर्म्युला काय होता? ज्याचा प्रोजेक्शन ज्याच्यावरती पाडायला लागलो त्या दोन वेक्टरचा काय करायचं? डॉट प्रोडक्ट. आणि ज्याचा प्रोजेक्शन ज्याच्यावरती प्रोजेक्शन पाडायला लागलो त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करायचं. तसंच केलंय का बघा इकडं? हे बेटा तसंच केलंय का बघा. हे डॉटेड लाईन आणि ही लाईन कन्सिडर करा. याचा प्रोजेक्शन याच्यावरती पाडायचं. या लाईनचा वेक्टर फॉर्म काय येईल? हे बेटा अल्फा 1 मायनस अल्फा 2 किंवा अल्फा 2 मायनस अल्फा 1. सॉरी A2 आहे का? A2 मायनस A1. कारण लाईनवरचा पॉईंट आहे ना. लाईनवरच्या पॉईंटला काय म्हणायचं? A. लाईनवरच्या पॉईंटला काय म्हणायचं? A. A2 मायनस A1. A2 मायनस A1 केल्यानंतर ना ही वेक्टर मिळते का नाही? एका लाईन वरचे दोन पॉईंट माहिती असेल तर त्याचा वेक्टर फॉर्म कसं लिहू शकतो? AB वेक्टर कसं लिहितो तो? B बार मायनस A बार. तसंच करायला लागलो. B बार मायनस A बार करा. B बार मायनस A बार केल्यानंतर हा वेक्टर मिळतो. ह्याचा प्रोजेक्शन ह्याच्यावरती पाडायचं आहे. म्हणजे ह्याचा आणि ह्याचा डॉट प्रोडक्ट करायचं. हा वेक्टर लिहिलो डॉट. हा वेक्टर कसा लिहिणार? हा वेक्टर बद्दल तर काय माहिती नाही. पण हे B1 आणि B2 ला परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. हा शॉर्टेस्ट डिस्टन्स परपेंडिक्युलर डिस्टन्स असतो. तर B1 क्रॉस B2 केल्यानंतर ना परपेंडिक्युलर मिळतो बघा डिस्टन्स. दोन वेक्टरचा क्रॉस केल्यानंतर ना त्यांना परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये एक वेक्टर मिळतो का नाही? तर B1 आणि B2 चा क्रॉस केल्यानंतर ना ह्याचा डायरेक्शन वेक्टर मिळतो. म्हणजे हा वेक्टर मिळतो. या दोघांचा क्रॉस केल्यानंतर ना हा वेक्टर मिळणार. तेच केलं बघा. दोघांचा क्रॉस केलं की नाही? तर या दोघांचा प्रोजेक्शन रूलचा फॉर्म्युला लिहायचा होता. ह्याचा प्रोजेक्शन ह्याच्यावरती पाडायचा होता. तर या दोघांचा डॉट डिवायडेड बाय कशावरती प्रोजेक्शन पाडायला लागलो आपण? ह्याच्यावरती. ह्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करायचं. त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड केलं. लक्षात राहील का फॉर्म्युला? लक्षात राहील का? ह्याचा प्रोजेक्शन याच्यावरती पाडायचं. येते का लक्षात? या लागलं का लक्षात? का सगळं डोक्यावरनं चाललंय? ये ना लक्षात? या लागलं. हे कुठला फॉर्म झाला? पण कुठला फॉर्म? वेक्टर फॉर्म. हे कसला फॉर्म आहे? वेक्टर फॉर्म आहे. कार्टेशियन फॉर्मचा खूप मोठा फॉर्म्युला आहे बघा. या डिटर्मिनंटला डिवायडेड बाय रूट मध्ये एक व्हॅल्यू होती. ते फॉर्म्युला इथं टेक्स्टबुक मध्ये नाहीये का? टेक्स्टबुक मध्ये नाही आवडता तो फॉर्म्युला. पण तो एक फॉर्म्युला आहे. ठीक आहे, तो एक फॉर्म्युला आहे. तुम्हाला कार्टेशियन फॉर्म मध्ये दिलेला असू दे इक्वेशन किंवा वेक्टर फॉर्म मध्ये दिलेला असू द्या. कार्टेशियन फॉर्म मध्ये दिलं असेल तर वेक्टर फॉर्म मध्ये कन्वर्ट करता येतं ना तुम्हाला. IJK जोडलं तर कॉर्डिनेट्सचं तुम्हाला वेक्टर मध्ये कन्वर्ट करता येतं. बरोबर का? तर या फॉर्म्युल्याने हे बेटा या फॉर्म्युल्याने या दोन स्क्यू लाईन्स मधला डिस्टन्स आपण फाइंड आउट करू शकतो. फाइंड द शॉर्टेस्ट डिस्टन्स. ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे. हे बेटा ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे. आता ते व्हॅल्यूज कुठे आहेत बघा. हा काय आहे? हे काय आहे? A1 वेक्टर आहे. बरोबर का? A1 वेक्टर आहे. कुठं लागायचं A1 वेक्टर? हे बघा इथं बघा. A1 वेक्टर. हे A2 वेक्टर. डायरेक्शन बरोबर का? तर हा आहे A1, हा आहे B1, हे आहे A2, हे आहे B2. ते इकडे टाकल्यानंतर काय मिळतंय? डिस्टन्स बिटवीन टू लाईन्स मिळते. शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू लाईन्स. येते का लक्षात? हा, ही एक कंडिशन आहे बघा. ए बेटा आता दोन लाईन्स एकमेकाला इंटरसेक्ट करत असतील तर दोन लाईन एकमेकाला जर इंटरसेक्ट करत असतील तर त्यांच्यातला शॉर्टेस्ट डिस्टन्स किती असणार आहे? 0 असणार आहे. शॉर्टेस्ट डिस्टन्स 0 असतो म्हणजे या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 असते. कुठला डिटर्मिनंट 0 असतो? म्हणजे हा न्यूमरेटर 0 असतो. न्यूमरेटर 0 असतो. हा न्यूमरेटर काय? हा तर बॉक्स प्रोडक्ट आहे. काय आहे? बॉक्स प्रोडक्ट आहे. डॉट मग क्रॉस आहे. डॉट आणि क्रॉस म्हणजे काय? हा एक वेक्टर मिळेल, हा एक वेक्टर, हा एक वेक्टर. या तीन वेक्टरचा
स्केलर ट्रिपल प्रोडक्ट बॉक्स प्रोडक्ट आहे. हा वेक्टर काय x2 - x1 y2 - y1 z2 - z1 हे b1 चे कोइफिशियंट्स a1 b1 c1 जे काय असेल ते. हे बघा हा डिटर्मिनंट आहे. कुठे गेला तो फॉर्म्युला? हा आहे बघा. हे बेटा दोन लाईन इंटरसेक्ट करत असतील तर त्यांची कंडिशन ही आहे. हे बेटा दोन लाईन इंटरसेक्ट करत असेल तर कंडिशन काय ही आहे. बरोबर का? ही आहे कंडिशन. हे बघा इथं a2 - a1 आहे का नाही, म्हणजे ते काय आहे x2 - x1 y2 - y1 z2 - z. बरोबर का? आणि हे b1 काय आहे a1 b1 c1 आणि b2 म्हणजे काय a2 b2 c. थोडंसं प्रिव्हियस रिडिंग आणि प्रिव्हियस नॉलेज पाहिजे ना. येते का लक्षात मी काय म्हणालो? दोन लाईन जर इंटरसेक्ट करत असतील तर त्यांच्यामध्ये ही कंडिशन असणार आहे. तुम्हाला जर म्हणलं आता प्रश्न कसा होता, ए बेटा आता प्रश्न कसा होता, दोन लाईन इंटरसेक्ट करतात का विचारलंय. मग ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती येते चेक करायची. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आली तर इंटरसेक्ट करते. डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 नाही आली तर इंटरसेक्ट करत नाही. तेच केलं का बघू कुठे गेलं ते क्वेश्चन. शो दिस लाईन अँड दिस लाईन इंटरसेक्ट इच अदर. डिटर्मिनंटची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आली 0 म्हणजे लाईन्स कसे काय करतायत. येते का लक्षात. त्याच्यानंतर ना डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स. डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स. ए बेटा पॅरलल लाईन मधला डिस्टन्स कसा फाइंड आउट करायचा त्याचा हा फॉर्म्युला आहे. दोन पॅरलल लाईन मधला डिस्टन्स कसा फाइंड आउट करायचा a2 - a1 इंटू हा डायरेक्शन कसा भेटेल क्रॉस बी बार. बी कॅप आहे युनिट वेक्टर, ह्याच्या युनिट वेक्टरला क्रॉस करायचं. बरोबर का. शॉर्टेस्ट डिस्टन्सचा हा फॉर्म्युला आहे. दोन पॅरलल लाईन मधला डिस्टन्स या फॉर्म्युलेने कॅल्क्युलेट करायचा. स्क्यू लाईनच्या फॉर्म्युलेने पण तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. स्क्यू लाईनच्या फॉर्म्युलेने सुद्धा करू शकता. पुढे क्वेश्चन मध्ये करून दाखवले बघा तुम्हाला. स्क्यू लाईनच्या फॉर्म्युलेने सुद्धा दोन पॅरलल लाईन मधला डिस्टन्स आपण फाइंड आउट करू शकतो. लाईनवरचा एक पॉईंट लाईनचा डायरेक्शन माहिती असायला पाहिजे. लाईनवरचा एक पॉईंट लाईनचा डायरेक्शन माहिती असायला पाहिजे. तसं जर माहिती असेल तर त्या दोन पॅरलल लाईन्स मधला डिस्टन्स सुद्धा स्क्यू लाईन्सच्या फॉर्म्युलेने कॅल्क्युलेट करू शकतो. सेमच येणार आहे. ठीक आहे. हे बेटा दोन लाईन पॅरलल आहे म्हणून सांगितले. दोन पॅरलल लाईन मधला डिस्टन्स फाइंड आउट करायचा. फाइंड द डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स. हे a1 आहे हे a2 आहे. येते का लक्षात. हे काय आहे a1 हा आहे a2 आणि हे बेटा कुठला पण हे दोन पॅरलल लाईन असल्यामुळे हे b1 b2 नाही आहे. दोन्हीचे डायरेक्शन सेमच आहेत. बरोबर का. हा डायरेक्शन सेमच असणार. दोघांचा डायरेक्शन सेमच आहे. कुठल्या पण डायरेक्शन वेक्टरचा काय करायचा युनिट वेक्टर फाइंड आउट करायचा. त्याला त्याच्याच मॅग्निट्यूडने डिवाइड करायचं. बी कॅप कसा भेटेल हा बी बार पासून बी कॅप कसा भेटेल ह्याला ह्याच्याच मॅग्निट्यूडने डिवाइड करायचं. स्क्वेअर रूट मध्ये 2 चा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर तेवढ्या व्हॅल्यूने डिवाइड करायचं या वेक्टरला. बरोबर का. काय सेम आहे काय म्हणलं बेटा. सेमच आहे कारण पॅरलल लाईन आहे ना. डायरेक्शन सेमच असणार आहे दोघांची. बरोबर का. दोन पॅरलल लाईनची डायरेक्शन सेमच असणार आहे का. ठीक आहे. तर बी कॅप हा बी कॅप कसा मिळालाय डायरेक्शन वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड केलं. हे 3 कुठून आला 3 कसा मिळाला 2 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर प्लस मायनस 2 चा. बरोबर ना. 4 प्लस 1 प्लस 4 किती येतो स्क्वेअर रूट ऑफ 9 म्हणजे किती. या वेक्टरला त्याच्याच मॅग्निट्यूडने डिवाइड केल्यानंतर त्याचा युनिट वेक्टर मिळतो. ठीक. लाईनचे तर कन्सेप्ट संपले का. लाईनचे कन्सेप्ट संपले बघा. हे बेटा लाईन तरी व्यवस्थित रीड करून या. ठीक आहे. उद्या प्लेनचे कन्सेप्ट सांगतो तुम्हाला. प्लेनचे कन्सेप्ट सांगतो आणि त्याच्यानंतर ना पीवायक्यूज घेऊया. लाईन पूर्ण रीड करून या व्यवस्थित. काय म्हणालो मोजकेच फॉर्म्युलेज आहेत. पहिल्या प्रॅक्टिस सेटमध्ये तर 4च फॉर्म्युले. त्याच्यानंतर डिस्टन्स बिटवीन लाईन्स पॉईंट आणि लाईन मधला डिस्टन्स त्याच्यासाठी एक पॅरामेट्रिक फॉर्म लागायचं होतं बघा. ते खूपदा विचारलेलं आहे क्वेश्चन. त्याला स्किप करू नका. तो एक सॉल्ड क्वेश्चन मध्ये आहे बघा 13 नंबरचा क्वेश्चन. ते नीट बघून या. ठीक आहे. उद्या प्लेनचे कन्सेप्ट घेऊया.